राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात वर्णी लागलेली आहेत। आपल्याबरोबर महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर आहेत। चाकणकरताई, छगन भुजबळ सातत्याने पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा होती। जहा नाही चैना वहा नाही रहना असं वक्तव्य देखील त्यांच्याकडनं करण्यात आलेलं होतं, परंतु आता देर आहे पर दुरुस्त आहे, त्यांची वर्णी मंत्रिमंडळात लागली आहे। नाराजी दूर झाली आहे का तुमच्या नेत्यांची? मला असं वाटतं पक्षात काम करत असताना बऱ्याच वेळा अनेक विचारांच्या बाबत मतभेद असतात, मनभेद नसतात। त्याच्यामुळे नाराजी होती किंवा आहे असं काही म्हणता येणार नाही। आज भुजबळ साहेबांची मंत्रिपदाची शपथ झाली, त्याच्यासाठी त्यांना मी मनापासून शुभेच्छा देईल। आणि आपण पाहतोय सातत्याने आदरणीय भुजबळ साहेब हे सक्रिय राहिलेले आहेत, म्हणजे समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांसाठी असेल, वेगवेगळ्या घटकांसाठी असेल, ते सातत्याने कार्यरत राहिले। आणि अतिशय चांगलं काम हे शिवभोजनच्या माध्यमातून, म्हणजे लॉकडाऊन कालावधीमध्ये जी भूमिका होती ती सगळ्यात चांगली भूमिका त्यांनी त्या माध्यमातून निभावली होती। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे त्यांनी, आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं एक आनंदाचं वातावरण हे पक्षात आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे। तुम्ही देखील छगन भुजबळांना भेटलेला होता, कारण की छगन भुजबळ गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा संवाद नव्हता पक्षाशी, जे महत्त्वाच्या नेत्यांशी संवाद नव्हता। तुम्ही देखील संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला, त्यावेळेस त्यांच्याकडनं काय फीडबॅक आलेला आणि आता त्यानंतर तुम्ही तो फीडबॅक तुमच्या पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्यांपर्यंत पोहोचवला आणि त्याच्यानंतर ही सगळी प्रोसेस घडली आहे काय? नाही, मला असं वाटतं काहीतरी आपल्या गफलत होती आहे। आदरणीय भुजबळ साहेबांचा सातत्याने पक्षासोबत, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत हा संवाद होता। अनेक कार्यक्रमांना साहेब हजरी होते, मग यामध्ये पंकजदादा असतील, समीरदादा असतील, आपण पाहिलं गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या निमित्तानं सुद्धा अतिशय जल्लोषात नाशिकमध्ये या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या निमित्तानं स्वागत करण्यात आलं। म्हणजे यामध्ये मृदा कलश असेल, जल कलश असेल, यांचं पूजन करत अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वांनी सहभाग देखील नोंदवला होता। एकंदरच पक्षाच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये भुजबळ परिवार हा पहिल्यापासून सहभागी झालेला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटत नाही काही नाराजी होती किंवा नाराज आहेत आणि संवाद नव्हता। सातत्याने त्यांचा हा पक्षाशी, पक्षाच्या नेत्यांशी शेवटचा प्रश्न, भुजबळांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे, परंतु मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर त्यांच्यावरती टीका देखील त्याच पद्धतीने जोरात दुसऱ्या भागाकडनं येताना पाहायला मिळतात। अंजली दमानी या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, त्या म्हणतात की पुन्हा एकदा महायुतीच्या मंत्रिमंडळात ईडी मंत्री आलेले आहेत, त्यांची वर्णी लागली आहे, तसं त्या टीका करतात। भुजबळांना घेणं हा दुर्दैवी निर्णय म्हणे। मला असं वाटतं की एक वर्ग असतो की काही झालं तरी टीका करत असतो, त्याच्यामुळं विरोधक असेल, टीकाकार असेल, ह्यांचं काम असतं की टीका करणं। शेवटी फार मोठं योगदान आदरणीय भुजबळ साहेबांचं समाजासाठी आहे, आणि त्यामुळे आज त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। रुपालीताई चाकणकर होत्या। रुपालीताई चाकणकर म्हणतात की काही वर्ग जो आहे तो सातत्याने टीका करत असतो आणि त्याला नकारात्मकच गोष्टी ज्या आहेत त्या सातत्याने दिसत असतात, अशी थेट रोकटोक भूमिका जी आहे ती महिला प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रुपालीताई चाकणकर यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन पवारसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।